हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा होता मंगळवार आणि काल जी आपण रुद्रयंत्राची सेवा केली होती तर तिची देखील उत्तरपूजा करायची होती, म्हणजेच ती सेवा उचलायची होती। आणि जी रुद्रयंत्राची स्थापना होती तर जेव्हा महाशिवरात्री होती तर तेव्हाच मी रुद्रयंत्राची स्थापना केली होती। त्यामुळे फक्त आता दर सोमवारी मी म्हणजे जी रुद्रयंत्राची सेवा असते तर तीच करत असतो, म्हणजेच रुद्रयंत्राचा अभिषेक करत असतो। आणि जी रुद्राक्षाची माळ आहे तर ती 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असतो, जेणेकरून जी महादेवाची कृपा आहे तर ती आपल्या पाठीशी नेहमी राहो। आणि रुद्रयंत्राची सेवा आपण का करत असतो तर रुद्रयंत्रालाच महामृत्युंजय यंत्र असं देखील म्हणतात। म्हणजेच जेव्हा आपण रुद्रयंत्राची सेवा करतो तर तेव्हा जे आपले ॲक्सिडेंट वगैरे होतात तर याचे जे चान्सेस असतात तर ते कमी होतात आणि म्हणजेच आपले ते टळतात जेव्हा आपण रुद्रयंत्राची सेवा करतो। त्यामुळे मग रुद्रयंत्राची सेवा आहे तर गेले 4-5 महिने झाले मी करत आहे आणि त्याचा जो अनुभव आहे तो देखील मला खूप छान आलेला आहे। तर रुद्रयंत्राची जी सेवा केली होती तर पहिल्यांदा मी ती पूजा उचलून घेतली आणि जे दिवे मी पूजेमध्ये यूज केले होते तर ते देखील आज म्हणजेच मी घासून ठेवणार आहे। आणि पुढे तुम्हाला कळेलच जो महालक्ष्मी कॉईन होता सिल्वरमध्ये तो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केला, तर त्याची देखील आता पूजा करायची होती। म्हणजेच त्याच्यावरती महालक्ष्मी देवीचं चित्र होतं कोरलेलं, तर त्याची देखील स्थापना करायची होती। तर आता पूजेची तयारी चालूच होती। जे जे पूजेला साहित्य लागणार होतं तर सर्वात पहिल्यांदा मी ते गोळा करून घेतलं, म्हणजे जेणेकरून आपण एकदा पूजेला बसलो की सतत आपल्याला जागेवरून उठावं लागत नाही। त्यामुळे जेव्हा तुम्हाला पूजा करायची तर तुम्हाला जे जे साहित्य पूजेला लागतं तर ते तुम्ही एकदाच साहित्य सर्व म्हणजे जमा करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पूजेला सुरुवात करा, जेणेकरून आपल्याला देखील पूजा करताना सतत मंदामध्ये उठायचं काम भासत नाही। नाहीतर मग कधी कधी असं होतं तर एखादी गोष्ट राहते तेव्हा उठाच लागते। त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी प्रॉपर मॅनेज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला उठायला लागणार नाही। त्यामुळे मग मी सर्व जे साहित्य होतं तर ते सर्व मी एकत्रित करून घेतलं। पण कोणतीही जेव्हा सेवा करतो तर दिवा प्रज्वलित करून घेतो, तर जो मोठा दिवा होता तोच मी प्रज्वलित करून घेतला, कारण आता सेवा होईपर्यंत तो दिवा चालत राहतो। त्याचबरोबर आज म्हणजेच माता लक्ष्मी देवीची सेवा करायची होती, त्यामुळे जे शंखचक्र दिवे आहेत माझ्याकडे तर ते आजच्या पूजेमध्ये लावणार होतो। आणि त्यामध्ये देखील मी तुपाचे दिवे लावले होते जे 1 तास चालतात। हे तुपाचे जे दिवे आहेत तर हे मी शीतलताईंकडून बोलवले होते, त्यांचं देखील यूट्यूबवर चॅनल आहे, त्यांच्याकडून देखील मी पूजेचं सामान बोलवत राहतो जसं मला आवडतं। त्यांच्या देखील सामानांची क्वालिटी खूप छान आहे, तुम्ही देखील यूज करून बघा। जर तुम्ही केलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर जे शंखचक्र दिवे होते त्यांना पहिले मी अष्टगंध लावून घेतलं, त्यानंतर कुंकू लावून घेतलं, त्या दिव्यांची पूजा केली। त्यानंतर त्याच्यामध्ये जे तुपाचे दिवे होते तर ते मी ठेवून घेतले आणि ते प्रज्वलित केले। त्यानंतर जी महाराजांची मूर्ती होती तर आज मंगळवार होता, त्यामुळे म्हटलं महाराजांना देखील लाल कलरचे वस्त्र अर्पण करावे, तर महाराजांच्या मूर्तींना देखील मी अभिषेक करून घेतला। त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला म्हणजेच स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलं, त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं। त्यानंतर महाराजांना मी वस्त्र अर्पण केले आणि जी पांढरी मोत्याची माळ होती तर ती देखील मी महाराजांना अर्पण केली। महाराज खरंच खूप गोड दिसतात, म्हणजे जेव्हापासून मी महाराजांची मूर्ती घेतली तर तेव्हापासून महाराजांचे जे अनुभव आहेत तर ते देखील मला खूप छान छान येत आहेत। त्यामुळे महाराजांच्या मूर्तीकडे एकदा बघितलं की असं वाटतं त्यांच्याकडे पाहावंच राहावं। त्यानंतर गणपती बाप्पांना देखील मी अभिषेक करून घेतला आणि यानंतर जी पूजा आता करायची होती तर हा जो सिल्वर कॉईन होता हा देखील मी तुमच्यासोबत त्या व्हिडिओमध्ये शेअर केला। ज्या शीतलताई आहेत तर त्यांच्याकडूनच हा सिल्वरचा जो कॉईन आहे माता देवीचा तर हा मी बनवलेला आहे। म्हणजेच खास करून जेव्हा आता आपण कुंचम सेवा करणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी कुंचम देखील शेअर केला, तर ती देखील सेवा करायची होती। त्या सेवेसाठीच मी हा जो माता देवीचा लक्ष्मीचा कॉईन आहे तर हा मी बनवला होता खास करून। तर आज म्हटलं याची स्थापना करावी, त्यामुळे जो कॉईन होता तर पहिल्यांदा म्हणजे मी पानवेल डिश घेतली होती। तर खास करून ही जी पानवेल डिश होती तर मी मोठ्या अभिषेकासाठीच घेतली होती, कारण म्हणजे सतत आपल्याला नाहीतर आपण छोटी प्लेट घेतली तर आपल्याला सतत ते उचलावं लागतं। त्यामुळे मग मी अशा प्रकारचं एक मला मोठं ताट घ्यायचं होतं आणि ज्या ताई आहेत तर त्यांच्याकडूनच मी हे बनवलं। याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला। तर जो लक्ष्मी कॉईन होता तर त्याची देखील आता स्थापना करायची होती। सर्वात पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित केलेलाच होता, जे शंखचक्र नामदिवे होते तर हे दिवे मी प्रज्वलित करून घेतले। त्यानंतर खाली मी चौरंग ठेवला, त्यावरती मी जे ताट होतं तर ते ठेवलं आणि त्यानंतर त्याच्यावरती मी छोट्या प्लेटमध्ये जो कॉईन होता तर तो मी ठेवला। सर्वात पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक केला। ओम महालक्ष्मी देवे नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करत करत पूर्ण जे संपूर्ण अभिषेक होते तर ते मी करून घेतले। म्हणजेच सुरुवातीला मी पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेतला, म्हणजेच दुधाने अभिषेक करून घेतला, त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक केला
त्यानंतर पुन्हा कुंकवाने अभिषेक केला, त्यानंतर पुन्हा मी पाण्याने अभिषेक केला आणि त्यानंतर पुन्हा जे हळदीचं पाणी होतं तर त्याने देखील मी अभिषेक केला. त्याच्यामध्ये थोडंसं मी चंदन देखील मिक्स केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा मी पाण्याने अभिषेक केला आणि स्वच्छ पाण्याने मी तो कॉईन धुवून घेतला. आणि त्यानंतर जे काही पाणी होतं तर हे आपल्याला झाडांमध्ये टाकायचं आहे, म्हणजे जे तुमची फुलांची झाडं वगैरे असतात तर त्यामध्ये तुम्ही अभिषेकाचं पाणी टाकू शकता. आणि तुमचे देवांचे जे देखील पाणी असते आंघोळीचं तर ते देखील तुम्ही त्या झाडांच्या बुडामध्येच टाकायचं आहे, इकडं तिकडं फेकायचं नाही आहे. तर जो कॉईन होता तर पहिल्यांदा मी स्वच्छ तो धुवून घेतला, त्यानंतर पुसून घेतला आणि पुन्हा जे ताट होतं ताटामध्ये जे पाणी म्हणजे जमा झालं होतं तर ते पूर्ण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं, जेणेकरून नंतर आपल्याला ते झाडाच्या बुडामध्ये टाकता येईल. आणि त्यानंतर जे साईडला मी 2 दिवे लावले होते तर सर्वात पहिल्यांदा मी ते ताट ठेवून घेतलं स्वच्छ पुसून. त्यावरती जे स्वास्तिकचं वस्त्र आहे माझ्याकडे तर ते मी ठेवून घेतलं. आणि कालच्या पूजेमध्ये मी ओम म्हणजे जे ओमचं वस्त्र होतं तर त्याचा मी यूज केला होता आणि आजच्या पूजेमध्ये जे स्वास्तिक होतं तर त्याचा मी यूज केला. त्यानंतर जे दिवे शंखचक्र दिवे चालू होते तर तेच मी वरती चौरंगावर ठेवून घेतले. आणि त्यानंतर जो लक्ष्मी मातेचा कॉईन होता तर तो उभा स्टेबल राहण्यासाठी त्याच्यावर पहिल्यांदा मी सुपारी ठेवली आणि त्यानंतर त्याच्यापुढे मग लक्ष्मीदेवीचा जो कॉईन होता तर त्याला देखील मी अष्टगंध लावून घेतले, त्यानंतर हळदी कुंकू देखील लावून घेतले आणि त्यानंतर मग मी कॉईन तो तिथे ठेवला. त्यानंतर जे गजानंत लक्ष्मी होते तर ते देखील मी 2 साईडला 2 ठेवून दिली आणि जे फुलं होते तर ती देखील मी अर्पण केली. यानंतर आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. तर जो मी रुद्राक्ष म्हणजे माझ्या गळ्यामध्ये घालतो तर तो आपण कोणत्याही धातूमध्ये घालू शकतो. त्यामुळे जी चांदी होती तर मी चांदीची एक चेन केली होती, आता तुम्ही जी बघितली तर ती चांदीची चेन देखील मी केली होती, तर ती देखील आजच्या पूजेमध्ये मी ठेवली होती. आता यानंतर मी ती माझ्या गळ्यामध्ये घालेल. आणि जो रुद्राक्ष होता तर त्याचं देखील म्हणजेच पूर्ण जे आपल्याला कव्हर करावं लागतं, म्हणजे जेणेकरून त्याच्यामधून आपण ती साखळी आत घालू शकतो, तर हे देखील बनवायचं राहिलं होतं. त्यामुळे सध्या मी ती चेन गळ्यामध्ये घातली नाही आणि आजच्या पूजेमध्ये मी ती ठेवली होती, कारण तिची देखील पूजा करायचीच होती. म्हणजे जेव्हाही आपण कोणती नवीन वस्तू घेतो तर तिची आपण पूजा केली पाहिजे, त्यामुळे मग ती चेन देखील मी आजच्या पूजेमध्ये ठेवली होती. आणि माता देवीची देखील खूप छान प्रकारे सेवा झाली होती. त्याचबरोबर आज जे वातावरण होतं तर ते देखील खूप छान झालं होतं. त्यानंतर जे गुलाब कोण असतात, जे धूप कोण आहेत गुलाबाचे, तर तो देखील आजच्या पूजे मी तो ठेवला होता, म्हणजेच तो प्रज्वलित केला होता, कारण त्याचा जो वास आहे तर तो देखील खूप छान आहे आणि जे आजूबाजूचं वातावरण असतं तर ते देखील खूप पॉझिटिव्ह झालं होतं. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा आता महाराजांची देखील सेवा माझी राहिली होती करायची, कारण जे काही अभिषेक वगैरे करायचा होता तर तो आता माझा कंप्लीट झाला होता. यानंतर जी महाराजांची सेवा होती, म्हणजेच आपण जेव्हा महाराजांची एक माळ जप करतो, जे 3 अध्याय आपल्याला डेली वाचावे लागतात आपल्या रुटीनमध्ये, तर ते देखील मी वाचून घेतले. त्यानंतर लक्ष्मीदेवीची आरती देखील करायची होती, यासाठी मी दुसरा म्हणजेच तुपाचा दिवा एक लावून घेतला. तर हे जे तुपाचे तुम्ही दिवे बघत आहात तर हे मोठ्या साईजचे तुपाचे दिवे आहेत, म्हणजेच हे 1 घंटा कंटिन्यू चालतात. आणि जे अजून एक याच्यामध्ये 2 साईज असतात, एक मोठी साईज आणि एक छोटी साईज. तर जी छोटी साईज आहे तर ती 20-25 मिनटं चालते आणि जी मोठी साईज आहे ती 1 तास 10 मिनटं अशा प्रकारे चालते. त्यामुळे जेव्हा ही माता लक्ष्मीची कोणतीही आपण सेवा करतो तर तेव्हा त्या सेवेमध्ये आपल्याला तुपाचा एकतरी दिवा लावायचाच आहे. त्यासाठीच मी खास करून हे तुपाचे दिवे बनवले होते. तर अशा प्रकारे आजची जी सेवा आहे माता लक्ष्मी देवीची तर ही माझी झालेली आहे. आणि जो महालक्ष्मी देवीचा फोटो होता तर तो देखील मी क्लीन करून घेतला, पण पूजेमध्ये मी ठेवला नाही, तो देवपाठातच मी ठेवला होता. अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा आहे तर ती आता माझी कंप्लीट झालेली आहे. आणि स्वामी देखील म्हणजे वस्त्रांमध्ये खूप छान दिसतात. अजून वस्त्र मला त्या ताईंकडून बनवायचे आहेत, तर अजून पॅटर्नमध्ये म्हणजेच जे पेशवाई टोपी अशा प्रकारचे देखील मुकुट आपल्याला बनवून भेटतात मार्केटमध्ये, तर त्याचा देखील आता मी व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजेच जेव्हा मी ते ऑनलाईन बनवेल आणि त्यानंतर तुम्हाला मी त्या व्हिडिओज म्हणजेच रिव्ह्यू देईल की कशाप्रकारे त्या वस्त्र आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती माझी कंप्लीट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि फुलं देखील खूप छान दिसत होते आणि पूजा देखील दिसायला खूप छान दिसत होती. तर तुम्हाला माझी आजची मी केलेली पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जर तुम्हाला हा सिल्वर कॉईन घ्यायचा असेल तर त्या त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून याची प्राईस आणि किंमत तुम्ही त्यांना विचारू शकता आणि ऑर्डर करू शकता आणि हे ऑर्डर घरबसल्या तुम्ही मिळवू शकता.